श्रावण महिना लागणार आहे, त्याच्या आधी आपण एक चिकनची रेसिपी पाहून घेऊ। साहित्य पाहूया। अर्धा किलो चिकन आहे, स्वच्छ धुवून घेतलेले। आणि चला आता आपण भाजीची तयारी करू। तेलावर कांदा भाजून घेऊ। कांद्याचा रंग बदलेपर्यंत आपण याला भाजून घेतले थोडंसं गुलाबीसर। त्याच्यात टाकूया टोमॅटो पण थोडंसं 5 मिनिटं आपण भाजून घेऊ कांद्यासोबत। फक्त थोडंसं नरम झालं पाहिजे टोमॅटो। कांदा आणि टोमॅटो आपला छान भाजून झालाय। आता काय करू, याची आपण प्युरी काढून घेऊ आणि चिकन शिजायला टाकू। कांदा टोमॅटो भाजून घेतलेली पेस्ट आपली तयार आहे। आता आपण चिकन शिजायला टाकू। तेल घालूया कुकरमध्ये। त्याच्यात टाकू ही वाटलेली पेस्ट। कांदा टोमॅटो आपला छान तळून झालाय। त्याच्यात टाकू 1 चमचा आलं लसणाची पेस्ट, थोडीशी कोथिंबीर, हळद पावडर। याला थोडंसं छान परतून घेऊ आपण। टाकून घेऊ आपण याच्यात। चला, चिकन छान परतून झालंय आपलं। आता त्याच्यात मीठ टाकू, चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं। झाकण लावून 1 शिट्टी होऊ द्यायची आहे। आता तोपर्यंत आपण थोडासा मसाला भाजून घेऊ। खोबरं भाजून घेऊ पहिले। खोबरं थोडंसं किसून घ्यायला आपण। चला, आता आपलं खोबरं आहे ना मस्त भाजून झालेलं आहे गुलाबीसर। आता त्याच्यातच थोडंसं तीळ खसखस भाजून घेऊ छान। चला, आता याला वाटून घेऊ आपण। चला, 1 शिट्टी झालेली आहे, पाहून घेऊ आपण। बघा, मस्त ग्रेव्ही तयार झालेली आहे छान। चला, आपण आता चिकनला फोडणी देऊन घेऊ छान मसाल्यामध्ये। पहिले तेल टाकलेले, तेल तापले आपलं। आता त्याच्यामध्ये आपण जी खोबरं तीळ आणि खसखसची जी पेस्ट करून घेतली होती ती घालूया। पेस्ट थोडीशी परतून घेऊ आपण। चला, आता याच्यात टाकू थोडेसे ड्राय मसाले। याच्यात टाकायचे लाल तिखट। तुम्हाला तिखट जसं आवडत असेल तसं कमी जास्त। 2 मोठे चमचे घातलेत मी। गरम मसाला, धने पावडर। याला थोडंसं आपण छान परतून घेऊ। थोडीशी कोथिंबीर, थोडंसं पाणी घालूया। थोडंसं पाणी घातलं आपण मसाला परतायला। आता तेल सुटेपर्यंत मस्त याला परतून घ्यायचं आहे मस्त। मसाल्याला मस्त तेल सुटलेलं आहे आणि छान मसाला एकदम मस्त परतून झालेला आहे। चला, आता हे आपण जे शिजवलं होतं चिकन ते घालूया। आळणी चिकन
बघा अशी भाजी किती छान दिसते, सुंदर कलर. गरम पाणी घालून घेऊ. तुम्हाला जेवढी ग्रेव्ही पाहिजे त्याच्याप्रमाणे घालायचं आहे. थोडंसं चवीप्रमाणे परत मीठ घालायचं आहे आपल्याला. शिजताना आपण मीठ घातलं होतं त्याच्यामुळे अंदाजाने घालायचं आहे. आता याला मस्त 15 ते 20 मिनिटं आपल्याला छान उकळू द्यायचं आहे. गॅसची फ्लेम कमी करायची आणि छान एक 15 मिनिटं मस्त उकळून घ्यायचं आहे. चला आपलं चिकन तयार झालेलं आहे. आता चिकनची भाजी बघा आपण बोलमध्ये काढून घेऊ. मस्त दिसतीये भाजी. चला मैत्रिणींनो, आज आपला चिकन सोबत मांड्याचा बेत आहे. मांड्याचा एक स्पेशल व्हिडिओ नंतर टाकन. आपण बघूया. चला आपण मांडा कसं करायचं बघू. याचा स्पेशल व्हिडिओ मी एक दिवशी टाकल. चला आता मांडा टाकून घेऊ आपण. आणि आता तेल लावून मस्त पैकी याला शेकून घ्यायचंय. चला आपले मस्त पैकी मांडे गरमागरम तयार आहेत. चला मस्त चिकनची भाजी तयार आहे आपली. मांडे पण तयार आहेत. मांडे चिकन सोबत मस्त पैकी ट्राय करा. एकदा अशा पद्धतीने चिकनची भाजी करून बघा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया परत नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय.